श्री स्वामी समर्थ. शिवर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, ही गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. प्रत्येक शिवभक्तांसाठी महाशिवरात्री अत्यंत श्रेष्ठ आहे, कारण ही शिवरात्री देवादिदेव महादेवासोबत जोडण्याची रात्र आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावन पवित्र शिवरात्रीला आपल्याला कोणत्या कोणत्या प्रहरामध्ये पूजा करणे योग्य आहेत, महाशिवरात्रीचे व्रत आपल्याला कसे प्रारंभ करायचे आहेत, महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये 4 प्रहर पूजाचे विधान काय राहील आणि आपल्याला व्रताचे पारणे कसे करायचे आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. यंदाची महाशिवरात्रीची तिथी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:34 होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थात 15 फेब्रुवारीलाच करायचा आहे. प्रथम जाणून घेऊ महाशिवरात्रीचे व्रत कसे प्रारंभ करायला पाहिजे. तर महाशिवरात्रीचा एक दिवस पहिले म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी 1 टाईम भोजन ग्रहण करावे आणि आपल्या ब्रह्मचार्याचे पालन देखील करावे. आपण या प्रकारे त्रयोदशी तिथीला नियम धारण करावे आणि चतुर्दशी तिथीला म्हणजेच महाशिवरात्रीला व्रताला प्रारंभ करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. शास्त्रानुसार तिळयुक्त पाण्याने स्नान केले पाहिजे किंवा पाण्यामध्ये गंगाजल अवश्य टाकावे. त्यानंतर सूर्य भगवंताला अर्घ्य अर्पण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचे पूजन, बिल्व वृक्षाचे पूजन करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचे पूजन, बिल्व वृक्षाचे पूजन विशेष रूपाने केले जाते. महाशिवरात्रीला बिल्वपत्र तोडले जात नाही, याची सावधानी ठेवून या प्रकारे आपण महाशिवरात्रीच्या व्रताचा प्रारंभ करावा. आपण महाशिवरात्रीचे व्रत धारण केल्यानंतर स्नान केल्यानंतर माथ्यावर त्रिपुंड गाळ्यामध्ये रुद्राक्ष आणि धारण करावा. शास्त्र सांगते की आपण जेव्हा शिवरात्री व्रत करतो तेव्हा हा संकल्प अवश्य करावा. हे भगवान शिव, मी आपल्या कृपेने महाशिवरात्रीचे व्रत करत आहे. माझ्या या व्रताला आपण सफल करावे. माझ्यावर कृपा करा आणि आपण दिवसभर चांगले नियमाचे पालन करावे. त्रिपुंड लावण्यासाठी हाताच्या 3ही बोटावर विभूती लावावी व कपाळावर डावीकडून उजवीकडे लावावी. अशा प्रकारे कपाळावर त्रिपुंड लावावी. महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये 2 वेळचे स्नान असते. एक ब्रह्ममुहूर्त स्नान जे सूर्योदयाच्या आधी केले जाते आणि दुसरे स्नान जे केले जाते ते सायंकाळच्या आधी, जेव्हा प्रदोष काळ लागण्याचा आधी. स्नान झाल्यानंतर आपण 4 प्रहराची पूजा करावी. 4 प्रहराची पूजा अत्यंत आवश्यक आहे. प्रयत्न करावे की 4 प्रहराची पूजा आपण करावी. आपण 4 प्रहराची पूजा करू शकत नसेल तर आपण 4 प्रहराच्या पूजेमध्ये सहयोग घ्यावे किंवा शिवालयामध्ये बसून जागरण केले तरीही आपल्यासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे. रात्रीचे जागरण, रात्रीचे जप तप, रात्रीचे ध्यान हीच महाशिवरात्री आहे. शिवालय असेल तर शिवालयामध्ये जाऊन 4 प्रहर पूजा करावी, नसेल तर घरात बसूनही पूजा करावी. पार्थिव मातीच्या शिवलिंग बनवून आपण पूजन केले पाहिजे. आपण पूजन करू शकत नसेल तर जो व्यक्ती पूजन करत असेल त्याच्यासाठी आपण सामग्री आणून दिली तर ते सुद्धा श्रेष्ठ आहेत. आता सर्वप्रथम निश्चित काळ म्हणजे काय तो समजून घ्या. निश्चित काळात केलेल्या पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं. सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाची परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते. या काळालाच आपण शिवरात्रीचा निश्चित काळ असे म्हणतो. या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. निश्चित काळाची वेळ 15 तारखेला मध्यरात्री 12:28 पासून ते 1:18 असणार आहे. भगवान शिवशंकराची महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करायला जितका महत्त्व आहे तितकंच महत्त्व 4 प्रहरावर पूजा करण्याला सुद्धा आहे. या पूजेला यामपूजा देखील म्हटलं जातं. रात्रभर जागरण करून महादेवाची आपल्याला 4 वेळा पूजा करायची असते, म्हणूनच तिला 4 प्रहर पूजा असं म्हटलं जातं. धर्मशास्त्रानुसार या 4ही प्रहरामध्ये शिवलिंगावर वेगवेगळ्या द्रव्यांनी अभिषेक केला जातो. बघा, महाशिवरात्रीची ही 4 प्रहरी पूजा करायची असेल किंवा तुम्हाला 4 प्रहरी पूजा करायची नसेल तर तुम्ही दिवसातून एकदा म्हणजे एक तर सकाळी किंवा फक्त प्रदोष काळामध्ये पूजा करणार असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या हाताने मातीचा अथवा वाळूचा शिवलिंग बनवून घ्यावा. त्याची पूजा करता येईल किंवा आपल्या घरामध्ये तो शिवलिंग आहे देखील त्याची पूजा करू शकतो. पण
आपल्याला प्रत्येक प्रहराला पूजा करायची असेल तर आपण हे शिवलिंग एखाद्या ताटामध्ये घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण प्रत्येक प्रहराची पूजाही करायची आहे. आणि प्रत्येक प्रहराला प्रसाद म्हणून तुम्ही 4 प्रकारची फळे देखील ठेवू शकता. आणि प्रत्येक प्रहराची पूजा झाली की शिवलिंगाला धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि मनोभावे नमस्कार सुद्धा करायचा आहे. आता आपण 4 प्रहराची माहिती जाणून घेऊया. 1. प्रथम प्रहार प्रदोष काळाचा जो मुहूर्त आहे सायंकाळी 6:01 सुरू होतो तर रात्री 9:23 असतो. जो प्रथम प्रहर आहे शास्त्रानुसार या प्रहरामध्येच दुधाचा अभिषेक करावा आणि भगवान शिवाचे ओम ईशान्याय नमः मंत्र बोलत आपण प्रथम प्रहरामध्ये भगवान शिवाचे पूजन प्रारंभ करायला पाहिजे. जे प्रथम प्रहरामध्ये पूजेचे विशेष महत्त्व आहे तर दुधाचा अभिषेक करायला पाहिजे. प्रथम शिवपिंडीवर पाण्याचा अभिषेक करा, नंतर दुधाचा अभिषेक करा. एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. 2. द्वितीय प्रहर या प्रहरामध्ये 9:23 ते 12:35 आहे. या पूजेमध्ये भगवान शिवाचे ओम अघोराय नमः या स्वरूपाचे ध्यान करायचे आहे आणि दुसऱ्या प्रहरामध्ये गायीच्या दुधाच्या दह्याने अभिषेक करायचा आहे. दुसऱ्या प्रहरासाठी शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणून बिल्वपत्र अर्थात बेलाच्या पानाचा मान आहे आणि तुम्ही धोत्र्याची फुलं देखील वाहू शकता. एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. 3. त्रियामा काळ हा तृतीय प्रहार आहे. यामध्ये रात्री 12:35 पहाटे 3:47 आहे. यामध्ये ओम वामदेवाय भगवान शिवाचे तिसरे स्वरूप आहे. ओम वामदेवाय नमः बोलून भगवान शिवाची पूजा करायची आहे. यामध्ये तुपाचा अभिषेक करायला पाहिजे. जर आपल्याकडे एखाद्या कामनापूर्तीसाठी अभिषेक करायचा असेल तर उसाच्या रसाने किंवा हंगामी फळाच्या रसाने किंवा अन्य द्रवाने देखील अभिषेक करू शकता. पण प्रत्येक प्रहरामध्ये शास्त्रानुसार अभिषेक सांगितलेला आहे तर तिसऱ्या प्रहरामध्ये तुपाचा अभिषेक देखील सांगितलेला आहे. नैवेद्य देखील दाखवावा. 4. उषकाळ हा चौथा प्रहर आहे. यामध्ये 3:47 ते 6:59 आहे. यामध्ये ओम सद्योजाताय नमः हे भगवान शिवाचे चौथे स्वरूप आहे. ओम सद्योजाताय नमः बोलून चौथे प्रहराची पूजा करावी आणि मधानी अभिषेक करावा. या प्रकारे भगवान शिवाचे 4 प्रहरामध्ये 4 द्रव्याने अभिषेक करावे. एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. या 4 प्रहराच्या पूजा जेव्हा अपूर्ण होतात तेव्हा सकाळ झालेली असते तर भगवान शिवशंकराची आरती देखील करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ करून घ्या. आंघोळ वगैरे झाली की सकाळची देवपूजा वगैरे करायची. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी म्हणजेच महादेवांनाही नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी छानपैकी गोडाचा असा स्वयंपाक करावा. शिवलिंगाला सर्वात प्रथम नैवेद्य दाखवायचा. सगळी पूजा काही पूजानंतर काढून घ्यायची. शिवलिंग पुन्हा आपण देवाऱ्यामध्ये स्थापन करायचं आहे. जर मातीच्या अथवा वाळूचं शिवलिंग बनवलं असेल तर पार्थिव शिवलिंग बनवलेलं असेल तर नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी आपण ते शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकतो. तर मग अशा शिवलिंगाला विसर्जित कसं करायचं तर त्याच्या कडेकडेने पाणी ओतायचं. म्हणजे ते मातीचं जरी शिवलिंग असेल तर ते बरोबर माती मिश्रित पाणी तयार होईल आणि मग आपण हे पाणी एखाद्या झाडाला घालून देऊ शकतो किंवा अशा ठिकाणी ओतू शकतो की जिथे ते कोणीही ओलांडलं जाणार नाही. सेम तसंच वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल तर त्या पद्धतीने करावे. तर अशा पद्धतीने ही महाशिवरात्रीची 4 प्रहराची पूजा संपन्न होते. शास्त्र सांगते की शिवरात्रीचे व्रत आहेत त्या व्रताची पारणं देखील चतुर्दशी तिथीला करायचे आहे. दुसऱ्या दिवशी 8:44 व्रताची पारणी करावी. आता आपण थोडक्यात जाणून घेऊ. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रथम स्नान करावे. त्यानंतर व्रताची तयारी करावी. पूजा सुरू करण्यापूर्वी कपाळावर त्रिपुंड लावायला विसरू नका. यानंतर प्रत्येक प्रहराला प्रथम पाण्याचा अभिषेक केल्यानंतर तुम्ही त्या प्रहरानुसार दूध दही मध आणि तुपाचा अभिषेक तुम्ही प्रत्येक प्रहराला करावा. यानंतर अक्षदा चंदन अत्तर बेल फुलवा तांदूळ इत्यादी पूजेचं साहित्य प्रत्येक प्रहराला शिवपिंडीवर अर्पण करावे. प्रसाद म्हणून एखादे फळ देखील ठेवावे. ही सामग्री अर्पण करताना ओम नमः शिवायचा जप करण्यास विसरू नका किंवा प्रत्येक प्रहरानुसार भगवान शंकराचे नाव घ्या. यानंतर दीप आणि अगरबत्तीने देवाची आरती करावी. देवाला फळाचा प्रसाद अर्पण करावा.
शिवलिंगाचे पूजन करताना हळदी कुंकाचा वापर करायचा नसतो. शिवलिंगावरती लाल आणि केवड्याची फुलं अर्पण करायची नसतात. तांब्यामध्ये दूध ठेवून ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे नसते. शिवपूजेमध्ये शंखाचा सुद्धा वापर होत नाही. पूजेनंतर मंत्रोच्चार करत शिवासमोर बसावे. शिवरात्रीच्या दिवशी शिवचालीसाचे पठण करावे. या दिवशी शिवलीलामृताचं पारायण आवर्जून करायचं आहे आणि शिवलीलामृताचं पारायण करणं शक्य नसेल तर मोबाईलवरती संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ तुम्ही ऐकू सुद्धा शकता किंवा या दिवशी सकाळ संध्याकाळ किंवा जे 4 प्रहर आहेत निश्चित काळ आहे यामध्ये तुम्ही शिवलीलामृतातील 11वा अध्याय मोबाईलवर जरीला ऐकण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्ही शिवाष्टोत्तर नामावलीसुद्धा या दिवशी म्हणू शकता किंवा शिवाष्टोत्तर नामावली म्हणत शिवलिंगावरती 108 बेलपत्रसुद्धा तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता. या दिवशी रुद्राभिषेक देखील नक्की करावा. मग तुम्ही कुठल्याही प्रहराला रुद्राभिषेक करू शकता. पहिल्या प्रहराला करा किंवा दुसऱ्या प्रहराला करा. तुम्हाला जसं जमेल तसं करा. आणि अगदी या 4 प्रहरा सेवामध्ये तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही आधीही रुद्राभिषेक करू शकता. आणि 4 प्रहरी सेवेमध्ये तुम्ही फक्त दुधाचा, पाण्याचा, मधाचा आणि दह्याचं जे काही तुम्हाला सांगितलं आहे बेलपान अर्पण करू शकता आणि भगवान शंकराची उपासना करू शकता. प्रत्येकाने जास्तीत जास्त सेवा करून आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे. उपास करा. तुम्ही नाही शक्य होत तर नाही केला तरी चालेल, पण सेवा करायला मात्र विसरायचं नाही. जन्म देण्याचं काम ते ब्रह्मदेवाने केलं आहे. आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूच्या हातात आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचं कामही भगवान शंकराच्या हातात आहे. म्हणूनच जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर, त्यांच्या वेळा, तसेच निषिद्ध काळ व महाशिवरात्री व्रत कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज पाहिली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.